मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही ज्या व्हिडिओची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात तर तो व्हिडिओ मी आता अपलोड करत आहे. तर या व्हिडिओमध्ये जी 2025ची उपयुक्त माहिती आहे किंवा जास्तीत जास्त कमेंट तुमच्या ज्या व्हिडिओसाठी आलेल्या आहेत तर तो हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओमधून स्किप करू नका ताई, कारण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, उपयुक्त माहिती. आशा स्वयंसेविका जून 2025. तर मलेरिया वाहक डासाचे नाव ॲनाफिलीस मादी. डासाची अंडी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात तर गप्पी मासे. कोरडा दिवस किती दिवसांनी साजरा करतात तर 7 दिवसांसाठी कोरडा दिवस आपण साजरा करायला सांगतो. तर एका रक्त नमुन्याचे आशांना किती मानधन मिळते तर एका BS किंवा एका स्लाईडसाठी 15 रुपये एवढं मानधन आपल्याला मिळत असतं. डासांची वाढ होऊ नये म्हणून कोणता उपाय करावा तर ज्या ठिकाणी डास आहेत अशा ठिकाणी फवारणी करून घ्यावी. पाणी साठू देऊ नये आणि साठलेल्या पाण्यात जर पाणी साठलं असेल तर त्यावरती तेल टाकावे, कारण यामुळे जे डास अंडी वगैरे घालणार आहेत तर ते त्यांना घालता येत नाहीत व त्यामुळे डासांची पैदास थांबवली जाऊ शकते. तर त्यानंतर बघा, क्युलेक्स हा हत्तीरोग. क्युलेक्समुळे हत्तीरोग होतो. एडिस इजिप्ती डासामुळे डेंग्यू, ॲनाफिलीसमुळे मलेरिया, दूषित पाण्यापासून होणारा आजार अतिसार, हवेतून होणारा आजार स्वाईन फ्लू. तर हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. याचा स्क्रीनशॉट मारून किंवा व्यवस्थित व्हिडिओ पाहून तुम्ही याची उत्तरे मिळवू शकता. तर कावीळ हा आजार डासांमुळे पसरतो हे मात्र चुकीचं आहे. क्लोरोक्विनची गोळी मलेरिया आजारावर दिली जाते हे अगदी बरोबर आहे. घाणेरड्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते हे देखील बरोबर आहे. झिंकची गोळी अतिसार झालेल्या मुलांना दिली पाहिजे हे बरोबर आहे, कारण आपण ज्यावेळेस अतिसार झालेली मुलांना विजिट वगैरे देतो तर त्यांना आपण ही झिंकची गोळी ज्या 14 गोळ्या वगैरे दिल्या जातात ते व ORSचं पॅकेट देखील आपण त्यांना देतो, त्यामुळे हे बरोबर आहे. जानेवारी 2025 पुण्यात गुलेन-बारी सिंड्रोम आजार दूषित पाण्यामुळे पसरला आहे हे बरोबर आहे. तर मलेरिया आजार प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवी जंतूमुळे होतो. डासांची पैदास पाण्यामध्ये होते. आशांनी हिवतापासाठी क्लोरोक्विन ही गोळी देणे गरजेचे आहे. बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्लोरोक्विन हे जास्त वेळा या उपयुक्त माहितीमध्ये आलेलं आहे. तर दूषित पाण्यापासून अतिसार, क्वालरा, विषमज्वर त्यालाच आपण टायफॉईड म्हणतो, अमांश, हेपॅटायटिस ए आणि पोलिओ इत्यादी आजार होतात. डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती या डासामार्फत होतो. तर तुम्ही व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून किंवा व्हिडिओ व्यवस्थित पाहून ही उत्तरे मिळवू शकता. आणि यापुढील जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं नक्की पाठवा, तरच पुढचा व्हिडिओ येणार आहे ताई. कमेंट अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि इतर आशा स्वयंसेविकांचं मानधन असू किंवा उपयुक्त माहिती वगैरे असू, VHND, VHNSC, किशोरी बैठक आणि 3 माता बैठकी याचं प्रोसिडिंग पाहण्यासाठी तुम्हाला आपला हा ज्ञानप्रबोधिनी चॅनल अतिशय उपयुक्त आहे ताई. त्यामुळे या चॅनलची लिंक तुमच्या सर्व मैत्रिणींपर्यंत पाठवा, कारण जेवढे काही आशांचे अपडेट आहेत तेवढे सर्व तुम्हाला यातून मिळणार आहेत. धन्यवाद.